हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडून अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर, तर जंगलातील रस्ते शोधण्यासाठी इंटरनेटशिवाय चालणाऱ्या ॲपची मदत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीसंदर्भात सविस्तर चर्चा, तर नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनीही घेतली पंतप्रधानांची भेट. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा काश्मीरमध्येच साथीदारांसह जंगलात लपून बसल्याची माहिती. सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू. भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका. पाकमधून कोणत्याही मालाची आयात होणार नाही. आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताचा निर्णय. पाकच्या मालवाहू जहाजांना भारतीय बंदरांवर बंदी. सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर भारतावर हल्ला करू. बिथरलेल्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून भारताला पुन्हा पोकळ धमकी. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास ईशान्येकडील प्रदेश ताब्यात घ्या. बांगलादेशचे माजी लष्करी अधिकारी फजलुर रहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य. बांगलादेश सरकारची रहमान यांच्या वक्तव्याशी फारकत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे यांची अनुपस्थिती. दरेगावात असल्यानं एकनाथ शिंदेंनी पत्र पाठवून व्यक्त केली दिलगिरी. अर्थ खात्यातले शकुनी डोकं जास्त चालवतात. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींना वळवल्याच्या दाव्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांचा संताप. लाडकी बहीणचा एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोटरमन युनियनची झालेली बैठक यशस्वी. मागण्या मान्य झाल्यानं मोटरमननी दिलेल्या आंदोलनाचा इशारा मागे. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.